भाजपला मोठा फटका बसतोय। दिग्गज मंत्री, दिग्गज नेते यांची पिछेहाट होतीये आणि काँग्रेसची आगेकूच सुरूच आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती आपण पाहूया। जम्मूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना हे पिछाडीवर आहेत। भाजपला आणखी एक मोठा धक्का जम्मूमध्ये आपण पाहतोय। जम्मूमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना हे पिछाडीवर आहेत आणि एनसी आणि काँग्रेस 45 जागांवर आघाडीवर, भाजप 26, पीडीपी 5 आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत। आकडा जो आहे तो सातत्याने बदलतोय। हरियाणाचे कल जे ते जवळपास स्पष्ट झालेले आहेत, तर जम्मू काश्मीरमध्ये अजूनपर्यंत 8 जागांचे कल स्पष्ट होणं बाकी आहे। तर इथे एनसी आणि काँग्रेस मिळून 45 जागा, भाजप 26 जागांवर, पीडीपी 5 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडी। हरियाणाच्या पानिपतमधील 4 पैकी 3 जागांवर भाजप आघाडीवर आहे। फतेहाबादमध्ये भाजप 0 तर काँग्रेस सर्व 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। काँग्रेसने इथे जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि आता कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। हरियाणाच्या पानिपतमधील 4 पैकी 3 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। फतेहाबादमध्ये भाजपला खातंही उघडता आलेलं नाही। काँग्रेस सर्व 3 जागांवर आघाडीवर आहे। फरीदाबादमध्ये काँग्रेस 4, भाजप 1 जागेवर आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। आतापासूनच काँग्रेसमध्ये जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे। देश का पीएम कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। देश का पीएम कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। देश का पीएम कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। देश का पीएम कैसा हो, राहुल गांधी जैसा हो। राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद। तर जल्लोषाची दृश्य आपण पाहताय, तर इकडे हरियाणाच्या पानिपतमधील 4 पैकी 3 जागांवर भाजप सध्या पुढे आहे। फतेहाबादमध्ये भाजपला खातंही उघडता आलेलं नाही आणि काँग्रेस सर्व 3 जागांवर आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। हरियाणामध्ये काँग्रेस 65, भाजप 21 जागांवर आघाडीवर आणि इतर 4 जागांवर आघाडी। तर जम्मू काश्मीरमध्ये देखील चित्र स्पष्ट झालेलं आहे। इथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 45 जागा, 46 जागा आणि भाजप आता 27 जागांवर आघाडीवर, पीडीपी 4 आणि इतर 6। तर दोन्ही राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन आणि जम्मू काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस या ठिकाणी सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल। तर काँग्रेसमध्ये मात्र हरियाणामध्ये मात्र काँग्रेस सत्ता स्थापन करणार असं आकडे या ठिकाणी सांगतात।